आरोपींना निर्दोष मुक्त केलेलं आहे आणि अशा वेळी असं वक्तव्य करणं हे दुर्दैवाचं आहे आणि तमाम हिंदू धर्माचा जो वक्तव्य आहे त्याचा निषेध आम्ही करतो। आम्ही जाणार आहोत, आम्ही निवेदन पोलिसांना पण देणार आणि काँग्रेसचा निषेध करण्याकरता काँग्रेस भवनवर हा निषेधाचा मोर्चा आम्ही काढतो। आमची काँग्रेससाठी हीच मागणी आहे, तुम्ही या हिंदुस्थानाची माफी मागा, प्रत्येक हिंदूंची माफी मागा। तुम्ही आज भारतात राहून हिंदुस्थानात राहून हिंदूंचा अपमान केलाय, आम्ही हे कधीही सहन करणार नाही। आम्ही कायदा सुव्यवस्था मोडणार नाही, आम्ही त्यांना संपूर्ण सहकार्य करू, परंतु तरी देखील आमची मागणी आहे की आम्हाला त्यांना निवेदन द्यायचंय, त्यांच्याकडून माफीची मागणी आमची आहे आणि तुमच्या माध्यमातून आम्ही काँग्रेसला, पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या तमाम या सगळ्या पिलावळीला सांगतोय की हिंदूंची माफी मागा। आम्ही त्यांच्याकडून कन्व्हिन्स करतोय त्यांना की आम्हाला तुम्ही परवानगी द्या, जेणेकरून आमचा मंडप त्यांच्यापर्यंत पोहोचेल, कारण त्यांचे कान बंद झालेले त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खरं तर आम्हाला पोचायचं आणि यासाठी ही तीव्र भूमिका आहे ती यांची आहे। त्यामुळे पोलीस शायना एनसीची आपल्या बरोबर आहेत। ताई, तुम्हाला अडवलं बघा, हे काँग्रेस पार्टी जे आहे फक्त तुष्टीकरांचं राजकारण करतात, जे प्रमाणे ते सांगतात की हिंदू आतंकचा काही रंग नाही होत आणि पृथ्वीराज चव्हाण असो किंवा राहुल गांधी किंवा दिग्विजय सिंग किंवा चिदंबरम किंवा प्रणिती शिंदे सगळ्यांना माफी मागायचं पूर्ण देशात। आणि जेव्हा साध्वी प्रज्ञाला तुम्ही टॉर्चर करतात, ATSने केस दिलं NIAला, त्यानंतर न्याय आला आणि ते न्याय जर माफी नाही मागितलं तर पुढचं पाऊल काय असणार आहे शिवसेना? तुम्ही आमचे नेत्यांना बघा, आमचे नेते एकनाथजी शिंदे मी हे आवाहन केलं की शिवसेना उभी आहे माणूससाठी, कॉमन मॅन साठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।